कसे आहात मुलांनो? आपण शेवटच्या लेक्चरमध्ये बघितलं एरर्स म्हणजे असतंय काय, एररची डेफिनेशन, द डिफरन्स बिटवीन ट्रू व्हॅल्यू अँड मेजर्ड व्हॅल्यू इज कॉल्ड ॲज अ एरर्स. त्यानंतर आपण पाहिलं टाइप्स ऑफ एररचे जवळपास 4 टाइप्स आहेत. पहिला आहे इन्स्ट्रुमेंटेशनल एरर. ज्या एखाद्या इन्स्ट्रुमेंटमुळं जो एरर येतो त्याला म्हणायचं इन्स्ट्रुमेंट एरर. नेक्स्ट पाहिला आपण सिस्टमॅटिक एरर. जर आपण एखादं इन्स्ट्रुमेंट व्यवस्थित सेट नाही केलं त्यावेळेस जो एरर येतो तर त्याला म्हणायचं सिस्टमॅटिक एरर. थर्ड पाहिला आपण पर्सनल एरर. ज्यावेळेस एखाद्या पर्सनमुळं एरर येतो त्याला म्हणायचं पर्सनल एरर. आणि चौथा पाहिला आपण रँडम एरर. जो एरर चेंज इन टेम्परेचर, चेंज इन प्रेशर किंवा चेंज इन व्होल्टेजमुळे येतो त्याला म्हणायचं रँडम एरर. त्यानंतर आपण ह्या लेक्चरमध्ये पाहणार आहेत कॅल्क्युलेशन ऑफ एरर. एररचं कॅल्क्युलेशन कसं करायचं. आता एररचं कॅल्क्युलेशन करण्यासाठी एक 3 ते 4 टर्म्स आहेत. त्या 3 ते 4 टर्म्स मी तुम्हाला त्यांची डेफिनेशन सांगेल, त्यांचे फॉर्म्युले सांगेल. त्यानंतर त्यावरती मी तुम्हाला एक्झाम्पल घेईल आणि त्याच्यानंतर मी स्टार्ट करेल प्रोपगेशन ऑफ एरर. आणि प्रोपगेशन ऑफ एररवरती जो नीटमध्ये 2018ला आणि JEEमध्ये 2019ला जो प्रॉब्लेम आला तो प्रॉब्लेम मी सॉल्व करेल आणि एरर हा पॉईंट तुमचा संपल. ह्यानंतर तुमचं फक्त वर्नियर कॅलिस्पर आणि स्ट्रू गेज हे 2 पॉईंट राहतील. 2 पॉईंट संपले की हा तुमचा फर्स्ट चॅप्टर कंप्लीट होऊन जाईल. आता टाका कॅल्क्युलेशन ऑफ एरर. नवीन पॉईंट लिहा आजच्या लेक्चरचा, कॅल्क्युलेशन ऑफ एरर्स. सपोज करा तुम्ही काय करतात, ह्या बोर्डची लेंथ मोजत आहेत. ह्या बोर्डची तुम्ही लेंथ मोजत आहेत. सपोज मी सुरुवातीला एकदा लेंथ मोजली त्यावेळेस काय आली बोर्डची लेंथ x1 इज इक्वल टू 2.0 मीटर. मी पहिल्यांदा बोर्डची लेंथ मोजली, किती आली x1 इज इक्वल टू 2.0 मीटर. पुन्हा मी दुसऱ्यांदा मोजली त्यावेळेस आली 2.1 मीटर. ठीक आहे. आता दुसऱ्यांदा मोजून पण मला काही कर्मना गेलं म्हणून मी तिसऱ्यांदा मोजली त्यावेळेस आली x3 इज इक्वल टू 2.2 मीटर. तिसऱ्यांदा मोजली. आता तिसऱ्यांदा मोजून पण मला जरा नाही वाटलं, पुन्हा मी चौथ्यांदा मोजली x4 इज इक्वल टू 2.2 मीटर. आलं लक्षात. मी 4 वेळेस बोर्डची लेंथ मोजली, x1, x2, x3, x4. असं करत मी n वेळेस बोर्डची लेंथ मोजली. किती वेळेस मोजली xn. आणि त्यावेळेस काहीतरी भेटली. ठीक आहे. आता ज्यावेळेस मी नंबर ऑफ टाइम्स बोर्डची लेंथ मोजली त्यावेळेस मी ह्या सर्व व्हॅल्यूजवरून ज्यावेळेस मी मोजली त्यावेळेस त्याच्यावरून मी ट्रू व्हॅल्यू काढत असतो. ठीक आहे. फर्स्ट पॉईंट लिहा आता कॅल्क्युलेशन ऑफ एरर मधला ट्रू व्हॅल्यू ऑर मीन व्हॅल्यू. ट्रू व्हॅल्यूलाच काय म्हणतो आपण, मीन व्हॅल्यू. डेफिनेशन लिहून घ्या. while doing experiment or measurement, while doing experiment or measurement, ज्यावेळेस आपण एक्सपेरिमेंट करतो किंवा एखाद्याची गोष्टीची मेजरमेंट करतो, we are taking number of reading. एक वेळेस, 2 वेळेस, 3 वेळेस, 4 वेळेस आणि असं खूप वेळेस. The average of all reading
द ॲव्हरेज ऑफ ऑल रीडिंग इज कॉल्ड मीन व्हॅल्यू और ट्रू व्हॅल्यू. लक्षात डेफिनेशन काय लिहिली ट्रू व्हॅल्यूची. वाईल डुईंग एक्सपेरिमेंट वी आर टेकिंग नंबर ऑफ रीडिंग. मी खूप सारे रीडिंग घेतो. मी बोर्डची लेंथ मोजताना खूप सारे रीडिंग घेतल्या. त्या सर्व रीडिंगचं ज्यावेळेस मी ॲव्हरेज घेतो किंवा मी ॲव्हरेज काढतो आणि जे ॲव्हरेज येतं त्याला काय म्हणायचं ट्रू व्हॅल्यू ऑर मीन व्हॅल्यू. मग फॉर्म्युला काय होईल बघा आता. ट्रू व्हॅल्यू आपण एक्सनं दाखवतो. एक्स इज इक्वल टू ॲव्हरेज कसं घेतो आपण सगळ्यांची बेरीज जेवढे काही रीडिंग्स आहेत त्या सर्वांची बेरीज एक्स एन डिवाइड बाय नंबर ऑफ टाइम रीडिंग. लक्षात ॲव्हरेज काढायला मी शिकवलंय बेसिक लेक्चरमध्ये. ॲव्हरेज इज इक्वल टू ॲडिशन ऑफ ऑल ॲटम डिवाइड बाय नंबर ऑफ ॲटम. ठीक आहे. सर्व एक्झाममध्ये जेवढे काही मार्क्स पडलेत त्या सर्व मार्क्सची बेरीज डिवाइड बाय सब्जेक्ट. ठीक आहे. असं आपण ॲव्हरेज काढायला शिकलो होतो बेसिकमध्ये. ट्रू व्हॅल्यू और मीन व्हॅल्यू इज डिनोटेड बाय एक्स इज इक्वल टू x1 प्लस x2 प्लस x3 डॅश xn डिवाइड बाय नंबर ऑफ टाइम्स रीडिंग्स. तुम्ही किती वेळेस रीडिंग घेतलात ते म्हणजे काय असतं n. लक्षात म्हणजेच मी ह्याला असं लिहिल x इज इक्वल टू x1 प्लस x2 प्लस x3 प्लस डॅश xn डिवाइड बाय n. ठीक आहे. ह्याच फॉर्म्युल्यावरती हा बेसिक फॉर्म्युला आहे. खूप बेसिक आहे. ह्याच बेसिक फॉर्म्युल्यावरती JEE मेन्स 2019ला एक्झाम्पल विचारलं होतं. फॉर्म्युला खूप बेसिक होता. पण जर तुमचं बेसिक क्लिअर नसेल तर तो फॉर्म्युला तुम्हाला लक्षात पण राहणार नाही आणि ह्यावरती आलेला प्रॉब्लेम पण सॉल्व्ह होणार नाही. त्यामुळे जेवढे काही फॉर्म्युले असतील फिजिक्समध्ये व्यवस्थित अभ्यास करायचे. एकदम बेसिकपासून स्टार्ट करायचं. मग ते फिजिक्स सोपं जायला लागतं. लक्षात ट्रू व्हॅल्यू और मीन व्हॅल्यू कशी काढायची. सर्व रीडिंगची बेरीज करायची डिवाइड बाय नंबर ऑफ रीडिंग करायचं. मी n टाइम रीडिंग घेतली होती. मी किती वेळेस रीडिंग घेतली होती x1 x2 x3 x4 आणि n टाइम घेतली होती म्हणून मी डिवाइड बाय काय केलं तर n केलं. जर तुम्ही 4 वेळेस रीडिंग घेतला असताल तर डिवाइड बाय 4 करायचं. आता लिहा सेकंड कॅल्क्युलेशन किंवा सेकंड फॉर्म्युला. ॲब्सोल्यूट एरर. सेकंड मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन मधली टर्म आहे ॲब्सोल्यूट एरर. डेफिनेशन लिहून घ्या अगोदर. द डिफरन्स बिटवीन ट्रू व्हॅल्यू and measured value. The difference between true value and measured value is called absolute error. Difference between true value and measured value. कुणामधला डिफरन्स आहे ट्रू व्हॅल्यू अँड मेजर्ड व्हॅल्यू इज कॉल्ड ॲज अ ॲब्सोल्यूट एरर. लक्षात. आता ट्रू व्हॅल्यू आपण कशाने दाखवतो एक्स. ठीक आहे. आणि मेजर्ड व्हॅल्यू मीन्स काय असतं जेवढ्या वेळेस तुम्ही रीडिंग घेतलात. सपोज करा मी रीडिंग काय घेतलं x1 वेळेस घेतली x2 वेळेस घेतली x3 घेतली असं करत करत मी xn पर्यंत घेतली. ही काय घेतल्या मी नंबर ऑफ टाइम रीडिंग घेतल्या.
एक वेळेस मोजलं, 2 वेळेस मोजलं, 3 वेळेस मोजलं, 4 वेळेस मोजलं, 5 वेळेस मोजलं, 6 वेळेस मोजलं, असं खूप वेळेस मोजलं. ठीक आहे, ते कसं लिहिलं मी x1, x2, x3, xn. ठीक आहे. आता बघा ॲब्सोल्यूट एरर कसं काढायचं. ॲब्सोल्यूट एरर डेल x1 इज इक्वल टू पहिल्या रिडिंगसाठी ॲब्सोल्यूट एरर, पहिली जी रिडिंग घेतली होती मी पहिल्यांदा ज्यावेळेस मी बोर्डची लेंथ मोजली होती त्या रिडिंगसाठी ॲब्सोल्यूट एरर कसा काढायचा. डेल x1 इज इक्वल टू डिफरन्स बिटवीन ट्रू व्हॅल्यू अँड मेजर्ड व्हॅल्यू. त्यानंतर सेकंड रिडिंगसाठी x2 इज इक्वल टू x मायनस x2. त्यानंतर थर्ड रिडिंगसाठी x मायनस x3. पहिल्या रिडिंगसाठी ॲब्सोल्यूट एरर, सेकंड रिडिंगसाठी ॲब्सोल्यूट एरर, थर्ड रिडिंगसाठी ॲब्सोल्यूट एरर. डिफरन्स बिटवीन ट्रू व्हॅल्यू अँड मेजर्ड व्हॅल्यू. असं करत जर तुमच्याकडे n रिडिंग असतील तर ॲब्सोल्यूट एरर फॉर nth रिडिंग इज x मायनस xn. लक्षात. हा झाला तुमचा ॲब्सोल्यूट एरर. त्यानंतर लिहा आता थर्ड कॅल्क्युलेशन टर्म. थर्ड टाका आता मीन ॲब्सोल्यूट एरर. मीन ॲब्सोल्यूट एरर. आता बघा मीनचं मिनिंग काय असतो. ॲव्हरेज. मीनचं मिनिंग काय असतो. ॲव्हरेज. ॲव्हरेज म्हणजेच मीन. मीन कुणाचं काढायचं आहे. ॲब्सोल्यूट एररचं. मीन म्हणजे ॲव्हरेज कुणाचं घ्यायचं आहे. ॲब्सोल्यूट एरर. ॲब्सोल्यूट एरर तुम्हाला माहिती आहे काय आहे. डेल x1, त्यानंतर डेल x2, त्यानंतर डेल x3, असं करत करत डॅश डेल xn. ठीक आहे. हे सर्व जे ॲब्सोल्यूट एरर आहेत त्या सर्व ॲब्सोल्यूट एररचं काय घ्यायचं आहे आता. मीन. मीन म्हणजे ॲव्हरेज. मी आता डायरेक्टली फॉर्म्युला लिहितो किंवा मी डेफिनेशन अगोदर लिहितो. ॲव्हरेज ऑफ ऑल ॲब्सोल्यूट एरर is called as mean absolute error. ॲव्हरेज घ्यायचं, सर्व ॲब्सोल्यूट एररचं ॲव्हरेज घ्यायचं, त्याला काय म्हणायचं. मीन ॲब्सोल्यूट एरर. आता बघा मीन ॲब्सोल्यूट एरर आपण दाखवतो डेल एक्सना. मीन ॲब्सोल्यूट एरर कशाने दाखवतो आपण. डेल एक्सना. ॲव्हरेज घ्यायचं आहे ॲब्सोल्यूट एररचं. डेल x1 म्हणजे काय होईल. ह्या सर्व व्हॅल्यूचं ॲव्हरेज घ्यायचं आहे. डेल x1 डेल x2 प्लस डॅश डेल xn डिवाइड बाय n. हे एक वेळेस दोन वेळेस असं करत करत n टाइम्स आहे म्हणून मी काय केलं डिवाइड बाय n केलं. लक्षात. ॲव्हरेज आणखी एकदा सांगतो. ॲव्हरेज कसं घेत असतो आपण. ॲव्हरेज किंवा मीन कसं घेत असतो आपण. ॲडिशन ऑफ ॲटम डिवाइड बाय नंबर ऑफ ॲटम. हा फॉर्म्युला आहे, बेसिक फॉर्म्युला आहे. त्यामुळे मी सुरुवातीला बेसिक शिकवलं होतं. ॲव्हरेज और मीन कसं घेतो आपण. ॲडिशन ऑफ ॲटम डिवाइड बाय नंबर ऑफ ॲटम. नंबर ऑफ ॲटम किती आहेत तुमचे. n आहेत म्हणून मी काय लिहिलं n. हे झालं तुमचं मीन ॲब्सोल्यूट एरर. त्यानंतर लिहा आता थर्ड टर्म और थर्ड कॅल्क्युलेशन. रिलेटिव एरर.
एरर और फ्रैक्शनल एरर. फ्रैक्शनल एरर, रिलेटिव एरर और फ्रॅक्शनल एरर. आता रिलेटिव्ह एरर और फ्रॅक्शनल एरर याची डेफिनेशन काय असते बघा. डेफिनेशन वरून मी फॉर्म्युला लिहेन. रेशो ऑफ, डेफिनेशन काय बघा, रेशो ऑफ मीन ॲब्सोल्यूट, रेशो ऑफ मीन ॲब्सोल्यूट एरर. रेशो ऑफ मीन ॲब्सोल्यूट एरर. मीन ॲब्सोल्यूट एरर कसा असतो, डेल एक्स टू ट्रू व्हॅल्यू, टू ट्रू व्हॅल्यू. रेशो म्हणजे काय असतं, डिवाइड बाय. ठीक आहे, रेशोचा मिनिंग काय असतो, डिवाइड बाय. रेशो आहे, कुणाकुणाचा रेशो आहे, रेशो ऑफ कुणाचा आहे, मीन ॲब्सोल्यूट एरर टू ट्रू व्हॅल्यू. ठीक आहे, मी फॉर्म्युला कसं लिहितो बघा आता. रिलेटिव्ह ॲब्सोल्यूट एरर, रिलेटिव्ह ॲब्सोल्यूट एरर एकतर डेल एक्स डिवाइड बाय एक्स. मीन फ्रॅक्शनल रिलेटिव्ह ॲब्सोल्यूट एरर और त्यालाच म्हणतो आपण फ्रॅक्शनल एरर. लक्षात, फॉर्म्युला काय झाला मग, रेशो ऑफ मीन ॲब्सोल्यूट एरर टू ट्रू व्हॅल्यू. डेल एक्स हे काय आहे, मीन ॲब्सोल्यूट एरर आणि एक्स काय आहे तुमचं, ट्रू व्हॅल्यू. लक्षात, रिलेटिव्ह एरर और फ्रॅक्शनल एरर इज द रेशो ऑफ मीन ॲब्सोल्यूट एरर टू ट्रू व्हॅल्यू. नेक्स्ट लिहा आता शेवटचं, पर्सेंटेज एरर. पर्सेंटेज, फोर्थ टर्म, पर्सेंटेज एरर, पर्सेंटेज एरर, पर्सेंटेज एरर. आता बघा, पर्सेंटेज एरर कसा काढायचा. when we multiply relative error or fractional error. When we multiply relative error or fractional error by 100, we get percentage error. हे पर्सेंटेजचा सिम्बॉल आहे. when we multiply relative error or fractional error by 100 we get percentage error. फॉर्म्युला कसं लिहिल बघा आता मी डेफिनेशनवरून. percentage error is equal to when we multiply relative error or fractional error by 100. relative error कसा असतो, del x डिवाइड बाय x. बरोबर आहे, ही पूर्ण टर्म काय झाली, रिलेटिव्ह एरर. ज्यावेळेस मी ह्याला 100 मल्टिप्लाय करतो, त्यावेळेस मला काय भेटतं, पर्सेंटेज एरर. समजलं. ह्या फ्रॅक्शनल एररला किंवा रिलेटिव्ह एररला ज्यावेळेस मी 100 मल्टिप्लाय करतो त्यावेळेस काय भेटतं मला, पर्सेंटेज एरर. हा लिहा फॉर्म्युला. लिहून घ्या फॉर्म्युला. ह्यानंतर मी एक छोटासा प्रॉब्लेम घेईल. प्रॉब्लेम संपला की मी नेक्स्ट पॉईंट स्टार्ट करेल, प्रोपगेशन ऑफ एरर. सर्वात महत्त्वाचा पार्ट नीटसाठी, जेईसाठी, NDAसाठी, सर्व गोष्टीसाठी, सर्व एक्झामसाठी. हे तुमचं काय आहे,
फ्रॅक्शनल एरर. नेक्स्ट का आता प्रॉब्लेम. बेसिक प्रॉब्लेम घेईल मी. आणि एकच प्रॉब्लेम घेईल. द डिफरंट मेजरमेंट ऑफ लेंथ ऑफ रॉड. द डिफरंट मेजरमेंट of length of rod are. The different measurement length of rod are x1. पहिल्यांदा मोजलं मी, किती लेंथ आली रॉडची 4.2. त्यानंतर मी दुसऱ्यांदा मोजलं, किती लेंथ आली 4.5. त्यानंतर मी तिसऱ्यांदा मोजलं, किती लेंथ आली 4.4. त्यानंतर मी चौथ्यांदा मोजलं, किती आली 4.3. त्यानंतर मी पाचव्यांदा मोजलं, किती आली लेंथ 4.6. एक रॉड होता, ठीक आहे. त्या रॉडची मी लेंथ मोजली. पहिल्यांदा मोजली, दुसऱ्यांदा मोजली, तिसऱ्यांदा मोजली, चौथ्यांदा मोजली आणि पाचव्यांदा मोजली. मी 5 वेळेस त्याची लेंथ मोजली आणि प्रत्येक वेळेस मला काय भेटलं बघा. पहिल्यांदा मोजली 4.2 आली, दुसऱ्यांदा मोजली 4.5 आली, तिसऱ्यांदा मोजली 4.4 आली, चौथ्यांदा मोजली 4.3 आली, पाचव्यांदा मोजली 4.6 आली. ठीक आहे. आता काय काय काढायचं आहे बघा. फर्स्ट काढायचं आहे तुम्हाला ट्रू व्हॅल्यू. ट्रू व्हॅल्यू. नेक्स्ट तुम्हाला काढायचं आहे ॲब्सोल्यूट व्हॅल्यू. त्यानंतर तिसऱ्यांदा काढायचे तुम्हाला मीन ॲब्सोल्यूट व्हॅल्यू. ठीक आहे. त्यानंतर चौथ्यांदा तुम्हाला काढायचं आहे फ्रॅक्शनल एरर. पुन्हा काय काढायचं तुम्हाला फ्रॅक्शनल एरर. आणि पाचव्यांदा तुम्हाला काढायचं आहे पर्सेंटेज. मी डायरेक्ट सिम्बॉल लिहितो पर्सेंटेजचा. पर्सेंटेज एरर. ठीक आहे. ट्रू व्हॅल्यू काढायचं आहे, ॲब्सोल्यूट व्हॅल्यू काढायचं आहे, मीन व्हॅल्यू काढायची, फ्रॅक्शनल एरर काढायचं आणि पर्सेंटेज एरर काढायचं आहे. सर्वात अगोदर मी ट्रू व्हॅल्यू काढून दाखवतो. सोपं आहे एकदम. ट्रू व्हॅल्यू फॉर्म्युला काय ट्रू व्हॅल्यूचा. ट्रू व्हॅल्यू x इज इक्वल टू x1 प्लस x2 प्लस x3 प्लस किती वेळेस मोजला आहे मी 5 वेळेस, म्हणून इथं 5 वेळेस लिहायचा. 5 वेळेसच्या रिडिंग लिहायच्या. x4 प्लस x5 डिवाइड बाय नंबर ऑफ टाइम. डिवाइड बाय n मीन्स काय नंबर ऑफ टाइम. हेन्स x इज इक्वल टू x1 किती आहे 4.2 प्लस x2 4.5 प्लस x3 4.4 प्लस x4 4.3 प्लस x5 4.6 डिवाइड बाय 5. आलं लक्षात. मग ॲडिशन बघा किती आहे ती. ॲडिशन पण करायचं शिकवलं आहे बेसिकमध्ये. सर्व बेसिकचे लेक्चर घेतले आहेत. ज्यांनी नाही पाहिलं त्यांनी पाहून घ्या, यूट्यूबवरती अवेलेबल आहेत. काय ते ॲडिशन पॉईंटच्या खाली पॉईंट लिहित जायचं. 5 आणि 2 7, 7 आणि 4 11, 11 आणि 3 14, 14 आणि 6 20. हे आलं 0. हातचा 2, 4 1 4, 4 2 8, 4 3 12, 4 1 16, 4 5 20, 20 आणि 2 22, 22.0. आलं का बाबा बरोबर. ठीक आहे. आलं. ॲडिशन किती आली 22.0 डिवाइड बाय कितीनं करायचं 5नं. भाग घाला आता. 5 चोक 20, 5 चोक 20, 2 राहिले. ठीक आहे. 2नं भाग जात नाही म्हणून इथं आले 4.4. ॲडिशन आणि डिवायडेशन शिकवलेलं आहे.
जरी समजत नसल किंवा येत नसल तर बघा आणखी एकदा, डिवाइड बाय 5. ठीक आहे. आता बघा भाग कसा घालायचा, 5 चोक 20. ठीक आहे, 2 राहिले. 5ला 2 भाग जातो का, नाही जात, म्हणून पॉईंट द्यायचा आणि इथे एक वाढवायचा. आता जातो का, जातो. 5 चोक 20, 4.4. ठीक आहे, ट्रू व्हॅल्यू काढली. आता नेक्स्ट काढायचं तुम्हाला ॲब्सोल्यूट व्हॅल्यू. सेकंड काय लिहायचे तुम्हाला, काढायचं आहे ॲब्सोल्यूट एरर. ॲब्सोल्यूट एरर. ॲब्सोल्यूट एरर डेल x1 इज इक्वल टू x मायनस x1. ठीक आहे, डेल x1 इज इक्वल टू x1 x मायनस x1 x2. सर्वांचं काढून घ्यायचं. डेल x3 इज इक्वल टू x मायनस x3. त्यानंतर डेल x4 इज इक्वल टू x मायनस x4 आणि डेल x5 इज इक्वल टू x मायनस x5. x किती आहे, x ट्रू व्हॅल्यू किती आली तुमची 4.4. त्यानंतर मायनस x1 किती आहे, x1 4.2. काय येतं बघायचं, ह्याला थोडंसं पुसतो आणि नंतर लिहितो. 4.4 मायनस 4.2 किती आलं, 0.2 आलं शांत. त्यानंतर 4.4 मायनस 4.5 किती आलं, मायनस 0.1. त्यानंतर 4.4 मायनस 4.4 किती आलं, 0. त्यानंतर 4.4 मायनस 4.3 किती आलं, मायनस 0.1. किती आलं, 4.4 मायनस 4.3 प्लस 0.1. त्यानंतर x5 काढायचं. डेल x5 इज इक्वल टू x मायनस x5 इज इक्वल टू x किती आहे 4.4, x5 किती आहे 4.6. हे आलं मायनस 0.2. लक्षात कसं काढलं ॲब्सोल्यूट एरर, ट्रू व्हॅल्यू मायनस रीडिंग. ठीक आहे, हे झालं तुमचं ॲब्सोल्यूट एरर. ॲब्सोल्यूट एरर प्रत्येक रीडिंगचा काढावा लागतो. x1चा ॲब्सोल्यूट एरर किती येतो, डेल x1. x2चा ॲब्सोल्यूट एरर किती येतो, डेल x3. x3चा ॲब्सोल्यूट एरर काय येतो, डेल x3. x4चा ॲब्सोल्यूट एरर डेल x4 आणि x5चा ॲब्सोल्यूट एरर किती येतो, डेल x5. हे झालं तुमचं ॲब्सोल्यूट एरर. आता तिसरं काय काढायचं आहे बघा, मीन ॲब्सोल्यूट एरर. टाका तिसरं पटकन. थर्ड आहे तुमचं मीन ॲब्सोल्यूट एरर. मीन ॲब्सोल्यूट एरर कसं काढतो आपण, मीन ॲब्सोल्यूट एरर इज द ॲव्हरेज ऑफ ॲब्सोल्यूट एरर. ॲब्सोल्यूट एररचं ॲव्हरेजचं ॲडिशन करायचं. मीन ॲब्सोल्यूट एरर आपण डेल एक्सनं दाखवतो. सगळ्यांचं ॲडिशन करायची, ॲब्सोल्यूट एररची सर्वांची ॲडिशन करायची. डिवाइड बाय n नंबर ऑफ टाइम्स. डेल x1 किती आहे. आता एक लक्षात घ्यायचं, मीन ॲब्सोल्यूट एरर हा काढताना किंवा ज्यावेळेस तुम्ही ॲब्सोल्यूट एरर काढतात तर ॲब्सोल्यूट एरर हा पॉझिटिव्ह पण असू शकतो किंवा निगेटिव्ह पण असू शकतो. ठीक आहे, मग ज्यावेळेस तुम्ही मीन ॲब्सोल्यूट एरर काढतात त्यावेळेस इथं लिहायचं मॉड किंवा फॉर्म्युल्यामध्येच लिहिताना इथं मॉड लिहा. लक्षात ॲब्सोल्यूट एरर मगाशी काय आला होता, डेल x1चा 0.2 आला होता, डेल x2चा मायनस 0.1 आला होता. बरोबर आहे. ॲब्सोल्यूट एरर हा प्लस पण असू शकतो किंवा मायनस पण असू शकतो. त्यामुळं मीन ॲब्सोल्यूट एरर काढताना मॉड लिहायचं.
मॉड लिहिलं की एखादी व्हॅल्यू मायनस जरी असेल तर ती काय होते, प्लस होते. बघा आता डेल x1 किती होतं, 0.2 प्लस 0.1 प्लस 0 x3. त्यानंतर डेल x4 0.1 प्लस मायनस 0.2 डिवाइड बाय किती वेळेस आहे सर्व, 5 वेळेस. मग डेल x इज इक्वल टू काय येतं बघा, 0.2 प्लस 0.1 त्यानंतर प्लस 0.1 प्लस 0.2. ज्यावेळेस तुम्ही एखादी संख्या मॉडमध्ये लिहितात, मग ती संख्या प्लस असू द्या किंवा मायनस असू द्या, ती संख्या प्लस येते. हा जर तुम्ही मॉडमध्ये लिहिलात मायनस 0.1 तर हे काय होतं, प्लस 0.1 होत असतं. मॉडमध्ये कुठलीही संख्या लिहिलात, कुठलाही नंबर लिहिलात की तो काय होत असतो, मॉडच्या बाहेर आला की प्लस होत असतो. मग 0.2 प्लस 0.1 त्यानंतर पुन्हा काय 0 प्लस 0.1 प्लस 0.2 हे किती आलं मग 6, 0.6. ठीक आहे. मग हे सर्वांची ॲडिशन आली 0.6 डिवाइड बाय 5. डिवाइड करा, 0 पॉईंटला 0 पॉईंट, 6ला 5ने भाग गेला, किती आलं 5 1 5, पुन्हा 1 राहिला, 5 दोन्ही 10. लक्षात. डिवाइड कसं केलं मी, 0.6 डिवाइड बाय 5, 0 पॉईंटला 0 पॉईंट, हा 0 पॉईंटला 0 पॉईंट लिहून टाकला, 5ने 6ला डिवाइड केलं, 5 1 5, 1 उरला, पुन्हा 1 0 दिला, 5 दोन्ही 10. ठीक आहे. हे झालं तुमचं मीन ॲब्सोल्यूट एरर. आता लिहा रिलेटिव्ह एरर. फोर्थ लिहा, फोर्थच आहे ना, फ्रॅक्शनल एरर और रिलेटिव्ह एरर. फ्रॅक्शनल और रिलेटिव्ह एरर. काय फॉर्म्युला आहे, रेशो ऑफ ॲब्सोल्यूट मीन ॲब्सोल्यूट एरर टू ट्रू व्हॅल्यू. काय फ्रॅक्शनल एरर रिलेटिव्ह एरर इज रेशो ऑफ मीन ॲब्सोल्यूट एरर टू द ट्रू व्हॅल्यू. मीन ॲब्सोल्यूट एरर किती आलाय तुमचं, 0.12 डिवाइड बाय ट्रू व्हॅल्यू किती तुमची 4.4. बरोबर आहे, 4.4. हे ज्यावेळेस तुम्ही कॅल्क्युलेशन करताल त्यावेळेस हे येऊन जाईल तुमचं 1 डिवाइड बाय 44. हे ज्यावेळेस तुम्ही कॅल्क्युलेशन करताल त्यावेळेस काय येऊन जाईल तुमचं 1 डिवाइड बाय 44. कसं येतं बघा आता, 12 पॉईंट 2 घरांनी पुढे सरकवला, हे 12 झालं, मग खालचा पॉईंट आणखी 2 घरांनी पुढे सरकवला, म्हणजे हे झालं 44 पॉईंट. हा पॉईंट 2 घरांनी पुढे सरकवला, वरचा 2 न पुढे सरकवला, खालचा पण 2 न पुढे सरकवायचा, मग येतं 412 डिवाइड बाय 440. मग काय येतं बघा, हे 440 डिवाइड बाय 12. त्यानंतर 440 न 12ला भाग जात नाही म्हणून पॉईंट दिला आणि इथे एक पॉईंट वाढला, आणखी जात नाही मग पुन्हा आणखी इथे एक 0 दिला. ठीक आहे. मग इथे झाले आता 1200. 440ला किती, आता किती दोन्ही 1200 येतं बघा, 2 न 3 न 3 चौक 12, 1200 2 हात चालले, 4 3 12 1 13, मोठं व्हायला लागले म्हणजे 2 घ्यावं लागेल. हे 0, 4 दोन्ही 8, 4 दोन्ही 8. ठीक आहे. हे झालं 2, हे झालं इथं 880. 0, 10मधून 8 गेले, 2 राहिले, इथं 9 झाले, 12मधून 9 गेले, किती राहिले 3. आणखी भाग जात नाही, पुन्हा आणखी हे केलं, परंतु 2 डेसिमलपर्यंत ठीक आहे. म्हणजेच हे तुमचं येईल, मी डायरेक्टली आन्सर लिहून टाकतो. असं डिवायडेशन केलं, हे पॉईंट 2 घरांनी पुढे सरकवला आणि हा पॉईंट 2 घरांनी पुढे सरकवला, हा पॉईंट मी 2 घरांनी ज्यावेळेस पुढे सरकवलं त्यावेळेस काय येईल, हा पॉईंट 4 पुन्हा 0 लिहावं लागेल, 2 घरं सरकवायचे आहेत ना. मग हे येतं तुमचं 0.02. ठीक आहे. हे सर्व बेसिक झालं. त्यानंतर बघा आता 5वं पर्सेंटेज एरर.
पर्सेंटेज एरर कसं काढायचं, डेल एक्स इंटू 100, जो रिलेटिव्ह एरर आहे त्याला 100ने मल्टिप्लाय करायचं. मग पर्सेंटेज एरर काय येतो बघा, 0.02 इंटू 100 इज इक्वल टू 2%. ठीक आहे, 0.02 इंटू 100 केलं की काय येतं, 2% येतं. ठीक आहे, इकडे पर्सेंट आहे म्हणजे तिकडे पण पर्सेंटेज असायला पाहिजे. आला इथपर्यंत. फ्रॅक्शनल एरर काढला, पर्सेंटेज एरर काढला. पर्सेंटेज एररचा फॉर्म्युला काय, डेल एक्स डिवाइड बाय एक्स इंटू 100. डेल एक्स बाय एक्स किती व्हॅल्यू आहे तुमची, 0.02 इंटू 100 किती येतं मग, 2%. हा झाला तुमचा बेसिक प्रॉब्लेम. ठीक आहे, हा तुमचा बेसिक प्रॉब्लेम आला की जो तुम्हाला बोर्डमध्ये विचारतात, नीटमध्ये विचारत नाहीत. नीटमध्ये ह्याच्या पुढचा पार्ट विचारतात. ठीक आहे, नवीन पॉईंट टाका आता, प्रोपोगेशन ऑफ एरर.